एका जंगलात एक खूप बलवान सिंह राहत होता. तो जेव्हा शिकारीला निघायचा तेव्हा अनेक प्राण्यांना मारून टाकायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे जंगलातील सर्व प्राणी भयभीत झाले होते. जंगलातील सर्व प्राणी यावर काहीतरी उपाय काढण्यासाठी एकत्र गोळा झाले. सर्वांनी ठरवले की आता आपण सिंहाकडे जाऊ आणि यावर चर्चा करू. दुसऱ्या दिवशी सर्व प्राणी सिंहाकडे गेले. सर्वांना एकत्र पाहून सिंह गरजला. तुम्ही सर्वजण इथे का आला आहात? तेव्हा प्राण्यांचा सरदार म्हणाला, महाराज, तुम्ही या जंगलाचे राजे आहात. जेव्हा तुम्ही शिकारीला जाता तेव्हा तुम्ही अनेक प्राण्यांना मारून टाकता. त्यातल्या सर्व प्राण्यांना तुम्ही खाऊ शकत नाही. जर हे असं चालत राहिलं तर प्राण्यांची संख्या खूप कमी होईल. तेव्हा आमची अशी विनंती आहे की तुम्ही शिकारीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. रोज एक शिकार तुम्हाला स्वतःहून पोहोचवईल. सिंहाला पण ते पटले आणि तो तयार झाला. एक एक करत रोज एका प्राण्याला सिंहाकडे पाठवले जायचे. एके दिवशी एका सशाची वेळ आली. तो दिसायला खूप छोटा होता, पण होता खूप हुशार. त्याने विचार केला की सिंहाच्या हातून मरण्यापेक्षा काहीतरी करून या समस्येवर एखादी युक्ती शोधून काढूया. तो सिंहाकडे जरा उशिरानेच पोहोचला. त्यामुळे सिंहाला खूप राग आला. तो रागाने म्हणाला, एक तर तू उशिरा आलास आणि तू खूप छोटा आहेस. तुला कुणी पाठवले? तुला खाऊन झाल्यावर सगळ्यांनाच ठीक करतो. ससा नम्रपणे म्हणाला, महाराज, पाठवणाऱ्यांनी तर पूर्ण 7 सशांना पाठवले होते, पण रस्त्यात एक दुसरा सिंह भेटला. त्याने बाकीच्या सशांना खाऊन टाकले. मी कसा तरी स्वतःचा जीव वाचवत तुमच्यापर्यंत आलो आहे. काय? दुसरा सिंह? तो कुठे राहतो? सिंहाने गरजत विचारले. महाराज, तो जमिनीखाली असलेल्या एका गुहेत राहतो. आम्ही त्याला म्हणालो की तुम्ही चूक करत आहात. आम्ही सर्वजण आमच्या राजाच्या भोजनासाठी जात आहोत. जर तुम्ही चूक केली तर आमचा राजा तुम्हाला सोडणार नाही. पण त्या सिंहाने काही ऐकले नाही. तो म्हणाला की या जंगलाचा राजा तर मीच आहे. ज्याला तुम्ही तुमचा राजा समजता तो तर एक बहुरूपी आहे. सशाची बोलणी ऐकून सिंह रागात म्हणाला, चल, मला दाखव तो सिंह कुठे राहतो ते. त्याला चांगली वठणीवर आणतो. असे म्हणून सिंह सशाच्या मागे मागे जाऊ लागला. सशाने सिंहाला एका खोल विहिरीपाशी आणले व म्हणाला, महाराज, तो सिंह इथे आत राहतो. मूर्ख सिंह जेव्हा विहिरीत डोकावतो तेव्हा स्वतःचेच प्रतिबिंब पाहून त्यालाच दुसरा सिंह समजतो आणि त्या दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी त्या विहिरीत झेप घेतो आणि पाण्यात बुडून मरून जातो. जशी सिंहाच्या मरण्याची वार्ता जंगलात पसरते तसे सर्व प्राणी सशाचा जय जयकार करू लागतात.